जोहार भाई बाबा, जोहार. साईनाथ या. नग महाराज, कशाला? आम्ही इथेच बरं आलो. संकोच करू नका, वा पुढं. अहो महाराज, महाराज हे काय करताय आपण? ही अस्पृश्य माणसं, यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल. थांबा रे, पुढे येऊ नका, थांबा. पालखी पुढे जाऊया. पालखी पुढे जाणार नाही. काय म्हणालात आपण विश्वनाथ भट? यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल? हो. एवढी ताकद आहे यांच्या सावलीत? म्हणजे असं की विश्वनाथ भट, अहो जर असे असते तर अफजल खानानं मूर्त्या फोडण्यासाठी यांच्या सावलीचाच उपयोग केला असता. तो कशाला खण आणि हातोडे मारत बसला असता मूर्तीवर? असं नाही, म्हणजे पावित्र्य भंग पावेल. विश्वनाथ भट, आम्हाला एक सांगा, हे देऊळ कोणी बांधलं? या लोकांनी. पुन्हा कानात छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड, एक एक चिरा कोणी ठेवला? यांनीच. ज्या आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहात, ती मूर्ती कोणी घडवली? यांनीच ना? जर सर्व काही याच हातांनी घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल, हजारदा त्यांची सावली पडली असेल. हे सगळे चालते. बघा आता का माशी शिंकली? महाराज, आम्ही आता देवीच्या मूर्ती शुचिरभूत करून मंत्राने सिद्ध आणि पवित्र केली. देवीच्या मूर्तीला शुचिरभूत होण्यासाठी आपल्या मंत्रांनी सिद्ध आणि पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासू लागली विश्वनाथ भट? महाराज, स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं चालतं ना? यांची सावली चालत नाही. हे राज्य रयतेचे आहे. 18 पगड जातींनी घाम आणि रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे. त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थारा नाही. म्हणूनच तर आमच्या सैन्याला आधी मावळा हे नाव दिले आहे. आणखी एक, या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्याबरोबरच समानता हवी आहे. समानता. पुन्हा गल्लत नको. जी महाराज. विश्वनाथ भट, अहो, अस्पृश्यता या एका विषारी विचारानं समाजाचा एक अवयव विकलांग होत चालला आहे. क्षात्र तेजाची संवेदना बधीर होत चालली आहे. विचार गोठलाय, चैतन्य हरपले आहे. नकोय हे ऐसे स्वराज्य आम्हाला, आमच्या आऊसाहेबांना नको आहे. स्वराज्य ऐसे हवे आहे की सर्व जाती धर्माचे लोक हातात हात आणि गळ्यात गळा घालून एकत्र आनंदानं नांदतील. या साईनाथ, नग महाराज. पालखीला खांदा लावा. साईनाथ, या पालखीला खांदा लावा. या. देखा शिवाजी महाराज ने कैसे जाति भेद का विरोध किया. चलो अब आगे देखते हैं. कल्याण लूटने के बाद कल्याण की सूबेदार की बहू को महाराज के सामने पेश किया जाता है. मुगल औरतों पर अत्याचार करते हैं, सूबेदार की बहू को महाराज के सामने पेश करते हैं, पर महाराज उसको अपनी माँ समान मानते हैं और उसका सम्मान करते हैं. बल्कि महाराज हर औरत को अपनी माँ समान, अपनी बहन समान मान के उसका सम्मान करते हैं. चलिए देखते हैं यहाँ पर महाराज कैसे औरतों का सम्मान करते हैं. कल्याण फत्ते झाले. कल्याणचा सुभेदार सगळा खजिना घेऊन पलायन करीत होता. महादेवाच्या गावी जात होता. त्यात वाटेस आम्ही ठरले, सगळा खजिना जप्त केला. ठरल्याप्रमाणे हा खजिना मोरोपंतांपाशी जमा करायला सांगलाय.
याऊसाहेब कोण नावच्या, कोण गावच्या? कल्याणच्या सुभेदाराची सून आहे महाराज. यांना अंतपुरात घेऊन जा. महाराणी सरकारांकडून यांची खळानाराने ओटी भरा आणि त्यांची सन्मानाने पाठवणी करा. अभय असेल तर बोलण्याची अनुमती द्यावी महाराज. अभय आहे. खजिन्याबरोबर सापडली, खजिना म्हणून आणली. गेली शतकानुशतक हे ब्लेंच आपल्या आया बहिणीला खजिना समजत लुटत आले आहेत. रक्षावधी भगिनींच्या अब्रूची माती केली. त्याचा सूड घ्यायला हवा. ब्लेंछांची सूड मिळाली आहे. खजिना म्हणून आपण्यासाठी नजर करावयास आणली आहे. चूक झाली असल्यास क्षमा करावी महाराज. पण ब्लेंछांनी आपल्या आया बहिणींची इब्रत तुटली हे ध्यानी असावी. पंत ते पैसे होते म्हणून आपल्यास यायचे स्वराज्य करावे लागले. बरो पंत, या आईसाहेबांना सन्मानाने राणीसाहेबांकडे घेऊन जा. याव्या. सगळ्यांनी बघितलं की शिवाजी महाराजांनी कसा सन्मान केलेला. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, आपल्यासाठी स्वराज आणण्यासाठी खूप लढले आहेत. पण फक्त शिवाजी महाराज नाही, त्यांच्यासोबत अजून खूप काही लोक होते ज्यांनी स्वराज्यासाठी लढले होते. आणि त्यातले एक जे आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे ते आहेत तानाजी मालुसरे. त्यांनी स्वतःच्या बाळाचं लग्न सोडून सिंहगड हा किल्ला आपल्याला मिळवण्यासाठी खूप मेहनत केला आहे. तर आपण बघू त्यांनी कसं हे मेहनत घेतलेलं आहे. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगणात. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागा लगीन करायला, आम्ही साठो बघायला ठाईला. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमुचे. शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर प्राणांची आहुती देणारे एक कट्टर शिवसैनिक, त्यापैकीच तानाजी मालुसरे. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला.
सूर्याची बंधू संगतीला शेलार मामा होते सोबतीला अंगरखा चढवी अंगाला कमरेला बांधला शेला त्याच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरहा जीजू मारली घोड्याला जिरहा जीजू मारली घोड्याला जिरहा जी 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 गडाच्या पायथ्याशी तानाजी बालुसरे आणि मावळे येऊन पोचले कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे टाकावे कुडीकडून फासे बंदोबस्त कडे कोट दिसे आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहितीये यशवंती यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू हातो तुला आज यावे आमच्या मदतीला गडे गेल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला मावळे चढती भरतीला जागे होतो स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा जिरहाजी चढले कोंढाणा जिरहाजी चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत ए उदयभान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हाट दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही अरे मी आणि मग तानाजीनं वार बघा केला उदयभान बघाच ताणला पलटवार त्याने बघा केला तानाजीच्या कोल्हट घालीला मध्येच काढून शेला शेल्यावर खेती वाराला उदयभान चेरी सांडला उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर नालेला रक्ताच्या धारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाची शेला मामा उदयभानावर धावून आले मामांनी मारलं उडाणाला केला बाहेर आला रक्त लागले मोठे तलवारीला छातीवर मामा बसलेला दाताने फोडलं तरडीला सपट गर्दी बाहेर आला उभं चिरला उदयभान्याला जिरहाजी उदयभान्याला जिरहाजी उदयभान्याला जिरहाजी जी 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 मामा तानाजी अरे उठ ना तानाजी तान्या अरे तुझा शिवबा आला तान्या मामा गड आला पण माझा शिव गेला हो मामा माझा शिव गेला आजपासून हा कोंढाणा